भवानीबाई अशी गट्टी फूक करायची नाही हो. बघा ना, आता तुम्हीच दोघांना समजावून सांगा. तुम्ही दोघेही शिवछत्रपतींचे नातुंड आहात. तुम्ही दोघेही आऊसाहेबांचे परतुंड आहात. मग आपण असं आपापसात भांडायचं नाही. आणि तुम्ही दोघे जर भांडलात तर तुमच्या आजोबा महाराज साहेबांना कसं वाटेल? त्यांना आनंद होईल नाही. पण आमची ओळख नव्हती ना. अहो, आता झाली की ओळख. आता छान बोलायचा. बोला. भवानीबाई, तुम्ही बोला बरं. त्यांना सांगा आधी बोलायला. आम्ही नाही, तुम्हीच बोला आधी. शंकराजी, अहो ते लहान आहेत, तुमचा मान मोठा. तुम्ही बोला. बोला. भवानीबाई म्हणा. भवानी. अहा, भवानीबाई म्हणा. भवानीबाई. भवानीबाई, आता तुम्ही सुद्धा म्हणा बरं. म्हणा दाजी साहेब. दाजी साहेब. आता दोघांनी भांडायचं नाही. चल, आता दोघं मिळून खेळायला पळा. पळा. कविराज, एक गोष्ट लक्षात घ्या. कान्होजीराव आपल्या गणोजीरावांबरोबर आले होते म्हणून केवळ बचावले, परंतु त्याचा अर्थ ते आमच्या तावडीतून निसटलेत असा अजिबात नाही. परंतु तुम्ही त्यांच्याशी एकांतात बोललात ना? होय, कदाचित ती मात्रा लागू पडेल असं वाटतंय आम्हाला. भाजन, असे किती कान्होजी असतील स्वराज्यात? सध्या हाताच्या बोटांवर मोजण्या एवढीच असेल, पण जर आपण दुर्लक्ष केलं तर मात्र ही संख्या नक्कीच वाढेल. कारण आपलं दुर्लक्ष हा आपला दुबळेपणा आहे असं इतरांना वाटू शकतं. शक्यता आहे. आणि कविराज, एकदा दुबळेपणा अगदी सिंहाला जरी चिकटला तरी मग साधे साधे उंदीर त्याच्या समोर छाती काढून चालू लागतात. मग कुत्री मांजरं सुद्धा रस्त्यावरच्या भांडणांना लढायांचं स्वरूप देऊन लढाया जिंकल्याचं सांगत झेंडे फडकवू लागतात. म्हणून दुबळेपणा येऊ द्यायचा नाही. खरंय. आणि दुबळेपणा ही स्वराज्याची ओळख नाही. ठीक ओळखलत कविराज. स्वराज्याची ओळखच मुळी गर्जनेत आहे, लढण्यात आहे. दिल्लीपती बादशाह समोर नजर झुकवण्यात नाही, तर त्याच्या नजरेला नजर भिडवण्यात आहे. जी बिलकुल राजन. कविराज, औरंगजेबानं हसन अली खानाला स्वराज्यावर पाठवलं. आपण त्याला धडा शिकवला. मग त्यानं रहुल्ला खानाला पाठवलं. अंबीर मामांनी त्याचा चेंदा मेंदा केला. औरंगजेबाच्या या अशा आक्रमणांना आम्ही भीत नाही. मुळात औरंगजेबाचीच आम्हाला भीती वाटत नाही. कारण लहानपणी आग्र्याला आबासाहेब आम्हाला घेऊन गेले होते तेच मुळी औरंगजेबाला जोखण्यासाठी. आणि तेव्हा आम्ही त्याला एकदा नाही, हजारदा जोखलाय. अजन, विचार काय आहे आपला? कविराज, आम्हाला चिंता एका वेगळ्याच गोष्टीची वाटते. औरंगजेब जोपर्यंत स्वराज्यावर सरदार पाठवत होता तोपर्यंत ठीक होत, पण आता जर तो कान्होजीरावांसारखी स्वराज्यातली माणसं फोडायला लागला तर ती चिंतेची बाब. कारण एक जण गेला तर त्याच्या मागोमाग दुसरा जाईल, दुसऱ्याच्या मागे तिसरा जाईल. आणि औरंगजेबाकडे एक जण जरी आला तरी 100 जण आले असा तो बाहेर बभरा करेल. राजन, ह्याला पायबंद बसायलाच हवा. पायबंद? कविराज, आमच्या तर मनात आहे औरंगजेबाला एक सणसणीत तडाखा द्यायचा. सणसणीत तडाखा? होय कविराज. आणि असा सणसणीत तडाखा की औरंगजेबाला दिवसा चांदण्या आणि रात्री सूर्य दिसला पाहिजे. आजी साहेब, तुम्ही आमच्या आजोबांना बघितलंय? अगं बाई, हे काय विचारणं झालं तुमचं? भवानीबाई, आजी साहेब आजोबांच्या पत्नी होत्या ना, मग बघितलं असणारच. हो ना आजी साहेब? हो तर रोज बघायचे, अगदी उठता बसता बघायचे. खूप पराक्रमी होते ना होते? हो तर खूप पराक्रमी होते. आजी साहेब,
सारखी तलवार हाती असायची ना त्यांच्या. नांगरही हाती धरायचे ते. कधी पाभर धरायचे, कधी कुळवायचे, शेती करायचे. शेती करायचे छत्रपती असून. एवढंच नाही तर आपल्या राजगडाच्या पायथ्याशी केळीची बाग आहे. तिथे शाडू बाजरी असायची. तिथे महाराज मोठ हाकायचे. मोठेच्या नाड्यावर बसून बैलांसाठी गाणं सुद्धा गायचे. कोणतं गाणं म्हणायचे ते मोठेचं? आता नाही आठवायचं आम्हाला. थोडं तरी आठवत असेल ना. नाही हो. आजी साहेब सांगा ना. अहो. सांगा ना आजी साहेब. अहो असं हो, कसं सांगा. आठवेल आम्हाला. बरं बरं थांबा थांबा. हा गाणं. हिरवी हिरवी आंबराई, हिरवी हिरवी बागशाही, कष्टाच्या मोतियांची शोभे सुरेख रोषणाई. माझा सर्जा राजा मळ्यात शिंपतो हिरवी शाई. चल सर्जा माझा गुणाचा राजा. चल सर्जा माझा गुणाचा राजा. मातोश्री, सुखी भव. झाली पूजा? हो. आज एवढ्या सकाळी सकाळी महाली? अहो रात्री 2-3 वेळा बाळराजेंचं रडणं कानावर पडलं, म्हणून आलो आम्ही. येऊन पाहतो तर काय, स्वारी छान झोपलीये. का रडत होते रात्री? रडले, पण का रडले ते काही समजलं नाही. मग गोव्याचं चाटण दिलं, शांत झाले. मग आम्ही रात्रीच येणार होतो, पण मग म्हटलं नको, म्हणून सकाळी आलो. ठीक आहे, चला आता न्याहारी करा. चला या. आजी साहेब. अरे या या. आजी साहेब, मोठेचं गाणं खूप आवडलं. मोठेचं गाणं? हो. हिरवी हिरवी आमराई, हिरवी हिरवी बागशाई, कष्टांच्या मोतियांची, कष्टांच्या मोतियांची शोभे सुरेख रोषणाई. कथा चांगल्याच रंगलेल्या दिसतायत. हो. शास्त्रकन्याची कथा तर आम्हाला खूप खूप आवडली. चला आता मातोश्रींसोबत न्याहारी करून घ्या. चला. आम्ही इथे न्याहारी करणार नाही. मग शंकराची दाजी साहेबांनी जिंजून खास पदार्थ आणले आमच्यासाठी. करदंट, तो खाणार आम्ही. येतो आम्ही. बघितलं मातोश्री, कालपर्यंत दोघांचं अजिबात पटत नव्हतं, आणि आज किती छान गट्टी जमली आहे त्यांची. लहान मुलांचं असंच असतं. त्यांची भांडणं म्हणजे दुधावरचा उसाळ. थोडी मायेची गार हवा लागली की उसाळ खाली बसतो ना, तसंच असतं त्यांचं. परंतु मातोश्री, आमच्या मनात कालपासून जरा वेगळाच विषय आहे. म्हणजे बत्ताशीबाई बोलल्यापासून. कोणता विषय? भवानीबाईंच्या लग्नाचा विषय. त्यांचं लग्न करायला हवं ना मातोश्री. तुमच्या पाहण्यात एखादं चांगलं स्थळ असेल तर सुचवा आम्हाला. सुचवू आम्ही. आपल्याला शोध मोहीम काढावी लागेल. इकडे तिकडे नात्या गोत्यात चौकशी करावी लागेल. कदाचित असं असेल, स्थळ जवळपासच असेल आणि आपल्या लक्षात येणार नाही. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं होतं कधी कधी. दिसतंय? नाही. हा खेळ आपल्या आजोबा महाराजांनी आमच्या आबासाहेबांना शिकवला होता आग्र्याला जाताना. हो हो. डोळे बांधायचे, मग बंद डोळ्यांनी वस्तू लपवायची आणि ती शोधायची.
अवघड आहे. या बंद डोळ्यांनी दिशा आणि पावले लक्षात ठेवायची आणि वस्तू लपवलेली जागा शोधून काढायची. ही बघा तुमची अंगठी. आम्ही तुमचे ओंजळीत ठेवतो. आता लक्षात ठेवा. आता बसा आणि कुठेतरी ती अंगठी लपवा. आता ओळखा बरं, कुठं अंगठी ठेवली आहे ती. कुठं ठेवली आहे, कुठं ठेवली आहे. बघा हा, एकदा संधी, पुन्हा नाही. कुठं ठेवली आहे, कुठं ठेवली आहे. हा, बघितलं. तुम्हाला दिसलं असणार. रडीचा डाव. चिडायचं नाही. 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 कविराज, काय करावं या औरंगजेबाचं? कसा चाप लावावा त्याला? काय केलं म्हणजे औरंगजेबाच्या मनात दहशत निर्माण होईल? आपण आक्रमण केलं तर? आक्रमण? कविराज, 5 लाखाच्या फौजेवर आक्रमण करायचं तर मोठी फौज लागेल. शिवाय हा मुकाबला खुल्या मैदानात होईल. त्यामुळे आक्रमण नको. काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. एकाच वेळेला आदिलशाह, कुतुबशाह आणि आपण त्याच्यावर तुटून पडलो तर? तिघांची मोठ बांधणं अवघड आणि त्यासाठी लागणारा वेळ आपल्या हातात नाही. अकबराला फौज देऊन त्याला औरंगजेबावर हल्ला करायला लावलं तर? कविराज, हे होऊ शकतं, पण अकबरात एवढं धाडस. धरा मारा. कुठे गेला खान? बचाव मामा साहेब. बचाव मारा. कुठे गेला खान? बचाव मामा साहेब. सोडा त्या खानाला आणि द्या आमच्या हातात. हो 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 भवानीबाई, काय झालंय काय? हा शास्ता खान खूप दिवस झाले इकडे तळ देऊन बसलाय. त्यास दिल्लीस परत पाठवायचे म्हणून आम्ही लाल महालात घुसून त्यास ठार मारणार होतो, पण तो पळाला. पण बोटे छाटलीत ना माझी. अरे तुझी बोटेच काय, तुझे तर मस्तकच मारणार. मग फौज कशी राहील हा स्वराज्यात? असं तुम्ही खेळताय तर? हो, मी शास्ता खान आणि आम्ही आजोबा महाराज. वा, छान खेळ खेळताय. जा खेळा. पण आबासाहेब, आजोबा महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट तोडली असती तरी आम्ही या शाहिस्तेखानाचे डोके मारू का? हो मारा, पण खोटं खोटं. हे आम्हाला परवानगी दिली. कविराज, उत्तर मिळालं. मिळालं?
हो, मिळालं. आबासाहेब, त्यांचे लाड करू नका, का बरं? कारण की ते शास्त्रकार आहेत आणि आम्ही त्यांची बोट तोडली आहेत. अरे हो, विसरलोच. आणि तुम्ही फक्त आमचेच लाड करायचे. मातोश्री, मातोश्री. अहो, अशा धावत आलात, काय झालं? नाही, काही नाही. काही नाही कसं? सांगा पाहू काय झालं ते. कळसा सापडला. कळसा? म्हणजे काखेत कळसा, गावाला वळसा, तो कळसा? हो मातोश्री, तोच कळसा सापडला. कसा आहे? तांब्याचा आहे, पितळेचा आहे की सोन्याचा आहे? सोन्याचा आहे. नक्षीदार आहे? हो, नक्षीदार आहे. असं? पाणी थंडगार राहणार? पाणी थंडगारही राहील आणि अमृतासारखंही राहील. असं म्हणता? हो. कुठे सापडला? इथंच सापडला. कोणाच्या कुळातलाय? सरदार महाडिकांच्या कुळीतला. शंकराची? जी मातोश्री, शंकराजी. वाटलंच. चांगलं आहे. भवानीला अजून दुसरं काय हवं? शंकरच. भवानी शंकर. मातोश्री, तुम्हाला पसंत आहे ना? अहो, आमचं काय, तुमची पसंत महत्वाची. आणि तुम्ही जे काही कराल ते चांगलंच कराल. आऊसाहेबांची नजर आहे तुम्हाला. पण पण काय? जे काही असेल ते शंभूराजेंच्या कानावर घाला. जी मातोश्री, परंतु आम्हाला खात्री आहे राजे याला नाही म्हणणार नाही. आम्ही तुम्हा दोघांवर खूप खुश आहोत. आवडला तुम्हाला आमचा खेळ? खूप आवडला. आणि कविराज, तसही शंकर भवानी खेळू लागले की विश्वाचे गुंते सहज उकलतात. शंकराजी, आमच्याकडून तुम्हाला ही भेट. मामासाहेबांनी आम्हाला भेट दिली. आणि आम्हाला? भवानीबाई, तुम्हाला काय देऊ? आम्ही तुमचेच तर आहोत. नाही, आम्हाला पण पाहिजे. बरं, ही घ्या तुम्हाला. आम्हाला पण भेट मिळाली. ये. आता जा, खेळा. तुमच्या खेळातून आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. जा, खेळा. शास्त्रकार, बचाव! बचाव! राजन, हम कुछ समजे नहीं. तुम्हाला उत्तर मिळालं? होय कविराज, आम्ही नेहमी म्हणतो छोट्या छोट्या बिजागऱ्यांवर मोठमोठे दरवाजे उघडतात. तसंच आमच्या या छोट्याशा अल्लड बिजागऱ्यांनी आमच्या समोरचा बंद दरवाजा उघडला. नाही राजन, नाही समजलं. तुमच्या मनात तरी काय आहे? कविराज, आमच्या मनात आहे औरंगजेबाचा शास्ताखान करायचा. मोजक्या माणसांनिशी बुऱ्हाणपुरात घुसायचं आणि औरंगजेबाचं मस्तक मारायचं. एवढं मोठं धाडस करायचं आपण? करायचं कविराज. बेसावध औरंगजेबाला ठार करून त्याच्या फौजेचा अवसान घात करायचा. आबासाहेबांनी 1 लाखाच्या फौजेत शिरून शास्ताखानावर वार केला होता. तोच गनिमी कावा साधायचा 5 लाखाच्या फौजेत शिरून. हे सगळं योजनाबद्ध करायला हवं. कविराज, गनिमी काव्याचा अर्थच तो आहे. मोजकी विश्वासू माणसं सोबत घ्यायची, योजनाबद्ध रीतीनं शिरायचं आणि राणी माशीवरच झडप घालायची. 5 लाखाच्या आग्या मोहळाला खबर लागू न देता अलगद राणी माशी उचलली आणि पळवली की मोहळातल्या बाकीच्या माशा आपोआप आपली जागा सोडून जातील. जय मा चंडी. हे विलक्षण आहे. हा असा विचार कोणीच केला नसेल. कविराज, आता ठरलं. आता वार करायचा तो थेट औरंगजेबावर.